शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था. मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गणमी कावा, झुकले नाही डोळे असा माझा शिवबाचा छावा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर शंभूराज यांना मानाचं वंदन करत मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातोय. पुरंदर प्रीमियर लीगचा एक देखणा सोहळा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. सुपर 6च्या सामन्यासाठी आपण पाहतो 5 संघ आपल्याला मिळाले, तर 6वा संघ कुठला, त्यासाठी प्रचंड मोठं आक्रमण इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. सासवड रॉयल्सचा संघ एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रेम 11 हिवरे, असे दोन ताकदवान संघ आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होताना आपण पाहतोय. चेंडू द्या, चेंडू द्या. प्रवीण सनस सर, चेंडू द्या. मंगेश कामटे आणि गणेश शेंडकर असे दोन सलामीवर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर षटक क्रमांक पहिलं घेऊन मात्र मला वाटतं निखिल फडतेरे यांना आपण आता मैदानावरती पाहत आहोत. एक चांगली कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. दोन संघापैकी कुठल्या तरी एका संघाचा प्रवास या स्पर्धेत थांबेल आणि एक संघ मात्र उद्या सुपर 6 मध्ये दाखल होईल. एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये करायचं, एक मोठं व्यासपीठ तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. सामना इथे मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय. सासवड रॉयल्स विरुद्ध प्रेम 11 हिवरे अशा दोन टेनिस क्रिकेटमधल्या तगड्या फौजात डोअर डायची मॅच आहे. जिंकणारा संघ मात्र पुढील फेरीमध्ये दाखल होईल, प्री क्वार्टरमध्ये दाखल होईल आणि पराभूत होणार संघाचा प्रवास थांबणार आहे. त्यामुळे दिवसभर काय केलं त्या गोष्टीला आता अर्थ राहिलेला नाही. इथे जिंकला तर तुमचा प्रवास या स्पर्धेतला मैदानाच्या आतमध्ये चालू होणार आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो भैयासाहेब काकडे, स्क्वेअरले पंच आपण जर पाहिलं अक्षय चांदगुडे सरांना. पीटीसी लाईव्हची संपूर्ण टीम पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडली जाते आहे. जाऊया मॅचकडे. आजच्या दिवसातल्या शेवटच्या क्रमांकाची मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. पहिलाच चेंडू बॅट फिरली, फर्स्ट स्लिप मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होतं. आमिर मला वाटतं तिथे मैदानावरती उभा आहे. एक्रॉस द लाईन आडव्या बॅटने फटका खेळायचा. निखिल फडतर ती जे टेनिस क्रिकेटमध्ये हार्डलीन जे असते ना, गुडले स्पॉटवरनं चेंडू उसळी कसा घेईल, नवीन होतं कसा घेतला जातो, निखिल फडतरेकर ती गुणवत्ता आहे. खेळपट्टीवरती जोराने त्याने हिट केला. विशेष म्हणजे त्याला खरं तर आपण पाहतो देवाने उंची दिलेला आहे आणि त्या उंचीचा फायदा त्याने मैदानावरती घेतला. 40 मिनिटाचा स्टॉप वॉच चालू आहे, त्यामुळे याची नोंद घ्या. 5:06 पहिला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पडलेला आहे. 40 मिनिटांमध्ये खरं तर तुम्हाला एक इनिंग संपवायची आहे आणि ती संपवली नाही तर मला वाटतं आपण या आधी एका संघाला पेनल्टी दिलेली आहे. त्यामुळे यावेळेचा चेंडू भन्नाट वेगाचा चेंडू होता. ही ताकद राहिली. निखिल फडतरे आता मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी प्रसिद्ध राहिलेला आहे. संघर्षाच्या 1-2 व्याख्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. स्वतःचं अस्तित्व इथं मैदानाच्या आतमध्ये दाखवतो. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे, त्या कारणाने मला वाटतं शुभम वायदंडे डीप लॉंग ऑफमध्ये उभे आहेत. तर डीप मिड विकेटमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक निखिल यांनी मैदानाच्या आतमध्ये उभा करून ठेवलेला आहे. आतापर्यंत जे 2 चेंडू खूप प्रश्न विचारत गेले इथे मैदानावरती. यावेळेचा चेंडू इथे आपल्याला पाहायचं. मुख्य पंच भैया काकडे सर दंडित करतील. अवंतर धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि अवंतर धावण्याचे संघाचं खातं देखील इथे मैदानावरती उघडलं जात आहे. एक धाव धावफलकावरती आहे. लढाई अस्तित्वाची इथं रंगलेली आहे, कारण प्रत्येकजण स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठीच या जगामध्ये आपण पाहत येत असतो. स्वतःचं काय ना मित्रांनो, परंतु छोटंचं अस्तित्व निर्माण करा. दुसऱ्यांच्या सावलीत किती दिवस तुम्ही मोठे होणार आहे. स्वतःचं काय ना थोडं अस्तित्व ठेवलं की मला वाटतं नक्कीच आपण पाहतो तुमच्या कर्तृत्वाची झालर मिळते. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. यादीच्या सामन्यामध्ये सासवड संघाला निसटता पराभव खरं तर पदरी पडला आणि त्यानंतर आपण पाहतो सासवड संघाने बदल केलेला आहे. प्रेम 11 हिवरे संघ एक मोठ्या मॅचमध्ये टॉस जिंकलं आणि कळवलं की आम्ही प्रथम आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणार आहोत. आतापर्यंत निखिल फडतरेने आगीचे गोळे मैदानावरती टाकले. विस्तवाची निखारे त्याने मैदानाच्या आतमध्ये टाकलेत.
पाठीमागे सरकत जागा बनवली, थर्ट्या सर्कलचा वापर केलाय आणि चेंडू सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. खणखणीत चौकार, 4 धावा. या फटक्याची वारंवार मला वाटतं आपण पाहतो इथे चर्चा मैदानावरती चालली होती. गणेश शेंडकरच्या बॅटमधनं चौकार इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या माध्यमातून धावफल पुढे 5 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही टेनिस क्रिकेटच्या तगड्या फौजात कित्येक वेळ एकमेकांच्या टायमावरती एकमेकांना पराभूत केलेला आहे आणि एकमेकांना कसं नेस्तनभूत करायचं खिंडीमध्ये. 5 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. चांगला फटका होता पाठीमागे सरकत, कारण ज्या पद्धतीची लेंथ निखिल फडतरेची पहिल्या षटकामध्ये आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळाली ना मित्रांनो, त्या लेंथवरती पाठीमागे सरकतच फटका खेळणं आवश्यक होतं आणि गणेश शेटकरने ते दाखवलंय. हो, भन्नाट वेगाचा चेंडू होता. इथे मुख्य पंच भैया काकडे सरदंडित करतील. अवांतर धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे आणि अवांतर धावेची संघाचा धावफलक देखील पुढे जातोय. 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठा मंच आहे आणि एका मोठ्या मंचावरती मात्र तुम्हाला स्वतःची कर्तृत्वाची झालड इथे मैदानावरती दाखवावं लागणार आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये खरं तर हळूहळू आपण जातो. उन्हाचा प्रचंड तडाखा आहे, परंतु टेनिस क्रिकेट मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. तुम्हाला कामगिरी करावी लागणार आहे, कारण इथे आपण पाहतो सुपर 6चा प्रश्न मैदानावरती ऐरणीवरती आलाय. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, दॅट्स अ गणेश शेंडकर स्पेशल. डीप लॉंग ऑन सीमारेषेला आग लावून टाकली. निखिल फडतरेला दाखवलेला आसमान. 6 धावेनिशी धावफलक पुढे सरकलेला आहे. धावफलकावरती नजर टाकल्या असता इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात 12 धावा तुम्ही पाहत आहात. जबरदस्त तडाखा आहे. पहिल्या 2 ते 3 चेंडूवरती निखिल फडतरेची ताकद आपण पाहिली, परंतु गणेश शेंडकर देखील इथं कर्तृत्व दाखव. आडव्या बॅटने फटका फेसलाय. वा, सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. एकतर मिळालेल्या दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहतो खेळाडूचा इथे चेंडू अडवलाय की चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला हे आपल्याला चेक करायचं आहे. तिसऱ्या पंचांकडे जातो आपण. तिसऱ्या पंचांकडे आपण आहोत. विशेष म्हणजे आपण पाहतो स्क्वेअर लेग रेजरमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षाने अडवला की चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. तो अडवताना चेंडू क्षेत्ररक्षा पाय बाउंड्री लागलाय हे चेक करायचं आहे. ऑनफिल्ड पंच आपण पाहतो तिसऱ्या पंचांकडे इथे गेलेला आहे. चौकार आहे. 4 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि या 4 धावेनिशी संघाचं धावफलक पुढे सरकणार आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती आहे. एक महत्त्वपूर्ण मॅच इथे मैदानावरती रंगते. दुसऱ्या क्रमांकावर षटक अथर्व शेलार यांना पण आता गोलंदाजी मार्कवरती पाहतात. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन तो मैदानावरती, मला वाटतं पहिल्या षटकामध्ये निखिल फडतरेने जे 2 क्षेत्ररक्षक बाहेर काढले होते शुभम तसेच उभे आहेत आणि मिडविकेटमध्ये देखील जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना देखील तिथे उभे केलं. 16 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये पाहिजे आपल्याला. यावेळेचा चेंडू होता, प्रॉपर टायमिंग नाही आहे. ओमकार मात्र तिथे पलीकडे उभा आहे. एक चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. एका धावेनिशी संघाचा धावफलक पुढे सरकतो. 17 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. 8 षटकांची लढत आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. धावांचं प्रचंड मोठी उधळण करावं लागेल. धावांचा धबधबा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये निर्माण करावा लागेल, कारण सासवड रॉयल्स संघाची फलंदाजी ही जमेची बाजू राहिलेली आहे. ताकदवान फलंदाजीसाठी खरं तर गेले कित्येक वर्ष सासवड रॉयल्स हा मातब्बर संघ ओळखला जातो.
नो चेंडू, नो चेंडू असेल आणि पुढील चेंडू असो. क्रिकेटमधली सुवर्ण संधी फ्री हिट इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. महाभारत सर्वांना माहिती आहे, कर्णाला कुणीही पराभूत करू शकलं नव्हतं, कारण कर्णाकडे आपण पाहतो ते कवच कुंडल होतं. ज्यावेळेस कवच कुंडल दुर्ताने काढून आलं कवच आपण पाहतो कर्ण मात्र त्या रणांगणावरती आदळला, रणांगणावरती कोसळला आणि त्याचा पराभव इथे झालेला आहे. डेड बॉल आहे, डेड बॉल आहे. खरं तर फ्री हिट अजूनही इथे मैदानाच्या आतमध्ये कंटिन्यू असणाऱ्या गणेश शेंडकर यांना आपण स्ट्राईकवरती पाहतो. तो मंगेश स्ट्राईकवरती आहे. एक चांगली सुरुवात आहे, का मोठ्या धावफलकाकडे तर वाटचाल करतोय आणि त्यामध्ये सोनेपे सोहागा फ्री हिटचा चेंडू देखील आहे. यावेळेचा चेंडू पुढ्यामध्ये दिलाय, मिडॉन मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, त्याच्या डोक्यावरचा चेंडू सर 1 2 3 टप्पे घेत सीमारेषेला गुदगुल्या करत बाहेर येतोय. सनसनी चौकार, 4 धावा आहेत. 4 धावेनिशी संघाचा धावफलक पुढे सरकतो. 22 धावा धावफलकावरती इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मात्तबरांची एक मात्तबर संघ तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. राह संघर्ष को चलाता है वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीती सुबह सूर्य बनकर वही चमकता है. एक सूर्य वरतून आग ओकतोय, तर दुसऱ्या बाजूला मात्र मैदानावरती गणेश शेंडकर नावाचं वादळ घोंघावलेलं आहे. वादळ धोकादायक असतात. एकतर वादळ थांबवण्याचे तंत्रज्ञान मानवाला अवगत करता आलेलं नाहीये. चौकाराच्या माध्यमातून धावफलक पुढे आहे. 22 आहे. हो, यावेळेचा चेंडू अपील आहे, हलकीशी अपील इथे मैदानावरती होती. चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं, चंदनवाडी या गावाला बिलॉंग करणारे पंच आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा प्रचंड मोठा खर्च प्रवास ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलाय, आदरणीय भैयासाहेब काकडे यांना तुम्ही तिथे मैदानावरती पाहताय. यावेळेचा चेंडू इथे झेल सुटलाय. शुभम वायदंडेकडनं झेल खूप कमी वेळा सुटताना आम्ही पाहिलेलं, परंतु त्याच्याकडनं ही चूक झालेली आहे. 1 धाव आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एका धावेनेशी संघाचं धावफलक पुढे जातोय. 23 धावा धावफलकावरती आहे. जीवदान ही मैदानावरती खूप धोकादायक असतात. जीवदानं तुम्ही मैदानाच्या बाहेर द्या, तो खेळाडू तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही जीवदानं दिली तर तो खेळाडू तुम्हाला अडचण निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. प्रतापराव गुजरांनी बेहलोल खाली दिलेलं जीवदान, बेहलोल खाल पुन्हा एकदा स्वराज्यावरती चालून आला, नुसता चालून आला नाही तर प्रतापराव गोजरा नामोहरम केलं, घरट सोडलं आणि मित्रांनो घरावरून इथे बुलडोजर कोसळलेला आहे. क्रिकेट मधल्या आत्महत्या, सुसाईड या रूपाने गणेश शेंडकर संघाचा नेता कोसळलेला आहे. पहिला धक्का प्रेम 11 हिवरे या संघाला इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला बॅटर थोडंसं लवकर चला, स्पीडअप करा, आपल्याला वेळेचं बंधन आहे. पहिला धक्का इथं मैदानावरती खरं तर सर्व काही सुरळीत चाललेलं होतं. वाहतुकीच्या खेळामधले राजा अली कराने अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. माणसांनी ओटाशी नेलेला अमृताचा प्याला कित्येकदा नियतीला पाहवत नाही, ती क्षणार्धात येते आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं करून जाते. इथं सर्व काही सुरळीत चाललं होतं, परंतु कुठेतरी माशा शिंकले, घरटं सोडलं. दोन्ही खेळाडू एकाच घरट्यामध्ये आले. तोपर्यंत आपण पाहतो अथर्वने एस्टनचा वेध घेतलेला होता. बशीर शेख संघाचा आणखी एक अनुभवी खेळाडू आहे. आणि मित्रांनो, जगाच्या बाजारामध्ये अनुभव विकत मिळत नाही. तुम्हाला कष्ट प्रामाणिक करावं लागतात आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय आहे. यावेळेचा चेंडू बॉटम हँडचा चांगला वापर आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला आहे. एकच धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एका धावेनिशी संघाचं धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती नजर टाकल्यास आपल्याला पाहायला मिळतं 24 धावा 2 षटकांचा खेळ इथे मैदानावरती संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपला. पुरंदर प्रीमियर लीगचा आपण पाहतोय एक मोठा सोहळा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सातत्याने मातब्बर संघ एकमेकांच्या समोर येत आहेत. पहिल्या 2 दिवशी जर आपण पाहतो, राजेवाडी रॉयल्स एक चांगली कामगिरी आपल्याला इथे या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 5 संघ मात्र आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. एक चांगली कामगिरी करत आपण पाहतो. पहिल्या दिवशी जर तुम्ही पाहिलं, सासवड रॉयल्स हा संघ आपण पाहतो, या राजेवाडी आपण पाहतो राजेवाडी रॉयल्स हा संघ पहिल्या दिवशी. यावेळेस गुडघाट टेकवर तमाशा देख मैदानाच्या आत उठल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय लालबुंद तोफेचा गोळा. बिग 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 ब्लास्ट, षटकार. 6 धावेनिशी संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 30 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त तडाखा, अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली.
या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं पहिल्या दिवशी राजेवाडी रॉयल्स आदरणीय प्रवीणदादा सनस यांच्या मालकीचा असणारा संघ आणि आपण जर पाहिलं आवी 11 कुडीत हे दोन संघ आपण पाहतो पहिल्या दिवशी सुपर 6 मध्ये खरं तर दाखल झाले तर कालच्या दिवसामध्ये वासुकबाई जेजुरी आणि अपील तिथे मैदानाच्या आतमध्ये प्रचंड मोठी होती मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे वासुकबाई जेजुरी हा संघ खरं तर आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये हाफ क्लिअर करून गेला तर त्याचबरोबर जर आपण पाहिलं तिथे मावडी सनरायझर्स हे दोन संघ सुपर 6 मध्ये दाखल झाले तर आजच्या दिवसामध्ये रविदादा पवार अँड चॅलेंजर क्रिकेट क्लब एकतपूर हा संघ 5वा संघ ठरलेला आहे तर 6वा संघ कुठला यावेळेचा चेंडू पाठीमागे सरकत जागा बनवलेली आहे क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे मैदानावरती चेंडूपर्यंत येईल एकच धाव माफ करा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतोय प्रेम 11 हिवरे आता सचिन शेठ निंबोरे साहेब यांच्या मालकीचा असणारा संघ आहे संघाची चॉईस प्लेयर जर आपण पाहतोय बशीर शेख आणि गणेश शेंडकर हे दोन संघाचे चॉईस प्लेयर मात्र आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत तर दुसऱ्या बाजूला सासवड रॉयल संघ जर तुम्ही पाहिलं शुभम वायदंडे आणि निखिल फडतरे असे दोन चॉईस प्लेयर घेऊन खरं तर या टीममध्ये ते खेळत आहेत लाला पाटणकर यांना आपण आता गोलंदाजी मार्कावरती पाहत आहोत गती कमी होता आपण जर पाहिले सनी मिसाळ बराचसा प्रयत्न इथं मैदानावरती केलेला आहे एक धाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल एका धावेनिश्चित संघाचा धावपल पुढे जाणार आहे धावपलकावरती नजर टाकल्यास 34 धावा धावपलकावरती आहे दोन्हीपैकी एका बॅटरला मात्र डावाचे सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावं लागणार आहे डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून काही उपयोग होणार नाही तुम्हाला इथे ज्वालामुखीचा उद्रेक करावा लागेल स्विचिट खेळायचा इथे आपण पाहतो ही ताकद राहील आहे खूप गती कमी आहे लाला पाटणकर यांचं मी कौतुक करू आज दिवसभरामध्ये नवे तर जेवढं क्रिकेट पहिल्या दिवसापासून आपण पाहिलं लाला पाटणकर यांनी या खेळपट्टीचा पुरेपूर अभ्यास केलेला आहे आणि या खेळपट्टीवरती कसे चेंडू टाकायचे गती परिवर्तन चेंडू किती इफेक्ट दाखवत आहेत हे तुम्हाला पाहायला मिळालं इथे उंच हवेमध्ये चेंडू असेल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपतो झेल तिथे आणि आपण पाहतो प्रेम 11 हिवरे संघाला बसतोय तिसरं भगदाड अफलातून कामगिरी जबरदस्त कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत चला बॅटर चला थोडंसं लवकर चला एक चांगली कामगिरी अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे राजेवाडी रॉयल्स आयोजित पुरंदर प्रीमियर लीगचा एक मोठा सोहळा उद्या मात्र आपण या स्पर्धेचा ग्रँड फिनाले धावफलक 34 वरतीच आहे धावपलकावरती आपण पाहतो 34 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात 3 षटकांचा मला वाटतं एक चेंडू अजूनही मैदानावरती बाकी आहे 34 धावा धावपलकर चला बॅटर थोडंसं पळत चला ना वेळेचं आपल्याला बंधन आहे 40 मिनिटांमध्ये तुम्ही वेळ घेतला तर प्रतिस्पर्धा संघाचा टायमर चालू आहे त्यामुळे तिथे त्यांचं ऑब्जेक्शन येऊ शकतं नकुल राठोड यादीच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते नकुल राठोड यांना आपण आता मैदानावरती पाहतो 9 चेंडूमध्ये मला वाटतं कदाचित 40 धावांचा तडाखा त्यांच्या बॅटमधनं यावेळेचा चेंडू खूप वेळ मिळाला तिथे क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला आहे त्याच्या डोक्यावरनं चेंडू एक टप्पा घेत सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय सनसनी चौकार इथे आल्या नकुल राठोड बरसलाय चौकार आहे 3 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर सचिन शेठ निंबोरे साहेब यांच्या मालकीचा असणारा प्रेम 11 हिवरे हा संघ जर आपण पाहिलं 38 धावा धावफलकावरती आहे 38 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो इथे मला वाटतं प्रेम 11 हिवरे या संघाने खरं तर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे 3 ते 6 या षटकांमध्ये खरं तर तुम्ही बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेऊ शकता आणि मला वाटतं इथे 4थं षटक मैदानावरती घेण्याचा प्रयत्न प्रेम 11 हिवरे या संघाने इथे घेतलेला आहे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे स्पीडअप करा सासवड रॉयल संघ उरलेल्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं संपवायचे सासवड रॉयल संघ
यावेळेचा चेंडू पाठीमागे सरकत जागा बनवले, चांगला फटका इथे मैदानावरती पाहायला. प्रीतम अप्पा गोलंदाजी मार्कवरती आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा पहिला चेंडूवरती इथे चौकार येतोय. प्रीतम अप्पा जगताप यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो. पहिल्याच चेंडूवरती चौकार इथे मैदानावरती आलाय आणि या 4 धावेनिशी आपण पाहतो संघाचा धावफलक देखील पुढे जातोय. 42 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात. पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले, त्यामध्ये तुम्ही 3 शतरक्षक 30 सर्कलच्या बाहेर उभे करू शकता. खूप मोठे अपील, खूप मोठे अपील. खरं तर दगडाच्या काळजाचे असणार हे पंच आहेत, त्यांना माहिती आहे अपील कशासाठी होती. अनेक अशा परिस्थितीतून जो गेलेला आहे. मुख्य पंच त्याचवेळेस करले पंच स्तब्ध आहे. त्यामुळेच आपण पाहतोय एक चांगली कामगिरीसाठी इथे मैदानावरती दोन्ही पंच प्रचलित आहे. यावेळेस बॉटम हँड हेलिकॉप्टर आणि सरळ लँड होत आहे डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय फटका इथे मैदानावरती खेळलेला आहे. मंगेश सलामीला आलेला बॅटर तो अजूनही मैदानावरती आपण पाहतो संघासाठी लढतोय. आजच्या जगामध्ये किल्ला राखतो कोण, किल्ला बांधतो कोण, त्या गोष्टीला अर्थ राहिलेला नाही. तर आजच्या जगामध्ये किल्ला राखतो कोण या गोष्टीला खूप अर्थ मित्रांनो राहिलेला आहे. यावेळेचा चेंडू फुलटॉस चेंडू, लागोपाठचा दुसरा षटकार. या 6 धावे बरोबर आपण पाहतो संघाचा धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती नजर टाकल्या असता प्रेम 11 हिवरे संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. 54 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण जर पाहिले तिथे मंगेश कामटे मात्र 27 या धावफलकावरती खेळतोय मैदानावरती. अफलातून कामगिरी, जबरदस्त कामगिरी इथे मैदानावरती आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय मला वाटतं आपण पाहतो इथे सक्सेसफुल ठरतोय. कारण आता जर आपण या षटकामध्ये पाहिलं 16 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू आपण टाकायचे आहे. यावेळेस कव्हर पॉइंट, कव्हर पॉइंट, बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. 4 धावेनिशी धावफलक पुढे सरकतं. धावफलकावरती नजर टाकला असता 58 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. घर वालों ने तुम्हें नाम तो दिया है लेकिन पहचान तो तुम्हें अपने आप बनानी पड़ेगी और पूरी तरह से पहचान मैदान के अंदर मंगेश कामटे द्वारा जारी है. यावेळेचा चेंडू अक्रॉस द लाईन आडवा बॅटने फटका खेळायचा आहे. पाठीमागे जर आपण पाहतो क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती आलेला आहे. एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. एका धावेनिशी आपण पाहतो संघाचा धावफलक पुढे जातो. 59 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. उशिरा आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो प्री क्वार्टरची महत्त्वपूर्ण मॅच लढती आहे. सुपर 6 साठी क्वालिफाय होणारी एक मोठी 4 षटकं संपली तिथे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर सचिनदादा निंबोरे साहेब यांच्या मालकीचा प्रेम 11 हिवरे हा संघ जर आपण पाहिला 2 गडी बाद 59 आहेत. पाणी हवं असेल तर तुम्ही मागू शकता. चला थोडंसं लवकर चला जायचं असेल तर. एकोणसाठ. चार षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती प्रेम 11 हिवरे संघ 2 गडी बाद 59 धावा धावफलकावरती आहे. कमबॅक करावं लागणार आहे आणि या कमबॅकसाठी आपण पाहतो लाला पाटणकर मात्र आता हातामध्ये चेंडू घेत आहेत. लॉंग लेग एक उभा केलाय. डिप स्क्वेअर लेग देखील आपण पाहायला मिळतं. डिप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. डिप लॉंगॉरला देखील क्षेत्ररक्षक. वायडिश कव्हर, वायडिश लॉंग ऑफ मध्ये आपण सनी यांना इथे मैदानावरती पाहतो. पहिला चेंडू लो फुलटॉस होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मैदानावरती. एकच धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. एका धावेनिशी संघाचा धावफलक पुढे सरकतो. 60 धावा धावफलकावरती इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एक मोठा संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे. खरं तर प्रत्येकाचं अस्तित्व इथं मैदानावरती रंगलेला आहे आणि जिंकणारा संघ मात्र सुपर 6 मध्ये दाखल होईल.
तर पराभूत होणारा संघाचा प्रवास थांबेल. उंच हवेमध्ये चेंडू, ओमकार पवार डाऊन द बॉल टिपतोय झेल आणि इथे कपिल आपण पाहतो नकुल राठोडचा खेळ इथे मैदानावरती थांबलेला आहे. संघाचा एक मोठा नेता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. कधी कधी आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना आपण पाहतोय शक्तीपेक्षा युक्तीला महत्त्व दिलं. तुमच्याकडे भन्नाट वेगाचा चेंडू जर तुमच्याकडे असेल, परंतु तुमच्याकडे गती परिवर्तन हा चेंडू असेल ना, तुम्ही फलंदाजाला आपण पाहतोय अक्षरशः उभं करण्याची ताकद दाखवता. लाला पाटण बॅटर चला थोडंसं लवकर, बॅटर थोडंसं लवकर चला. सिद्धू बरकडे यांना पण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. लाला पाटणकर सातत्याने तारणहारच ठरलेला आहे सासर रॉयल या संघासाठी. फक्त या सामन्यामध्ये नाही, अनेक अनेक मैदानावरती मी पाहिलेला आहे. ज्यावेळेस संघाला गरज आहे, संघाचा नेता म्हणून, संघाचा सुपरस्टार म्हणून, किल्ल्याचा किल्लेदार म्हणून लाला पाटणकर यांना आपण आम्ही मैदानावरती पाहिलेला आहे. प्रेम 11 हिवरेज संघाला तिसरा धक्का मैदानावरती इथे बसलेला आहे आणि संघाचा एक मोठा स्टार खेळाडू मात्र इथे 5व्या षटकामध्ये थांबवला गेलेला आहे. 5व्या क्रमांकावर षटक इथे मैदानावरती तुम्ही पाहता. 60 धावा धावफलकावरती आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. लॉंग ऑफ मध्ये सनी उभे आहेत, चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक धाव इथे मैदानावरती आहे. एका धावेनिशी संघाचा धावफलक पुढे सरकतो. 61 धावा धावफलकावरती आहे. धावफलक थांबलेला आहे, परंतु सलामीला आलेला मंगेश कामटे अजूनही मैदानावरती नांगर टाकून उभा आहे आणि आपल्या संघासाठी तो कामगिरी करतोय. यावेळेचा चेंडू होता पाठीमागे सरकत जागा बनवली. लाला पाटणकरला त्याने रीड केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर फोडतोय हा फटका, चौकार. 4 धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती नजर टाकल्यास आपल्याला पाहायला मिळतात 65 धावा इथे मैदानावरती आहे. खरं तर बाजू प्रभू देशपांडे यांनी मुठभर मावळे हातानिशी घेतले आणि घोडखिंडीची पावनखिंड केली. तशाच पद्धतीने आपण पाहतो दुसऱ्या बाजूला मंगेश कामटी लढतोय. वैयक्तिक 37 या धाव संख्येवरती मात्र तो मैदानावरती कामगिरी करतोय. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में अपने टीम के लिए खडा वही सबसे बडा. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आहे. गती परिवर्तन. खरं तर एखाद्या निवेदक खेळाडूला गोलंदाजी शिकायची असेल तर लाला पाटणकर यांची तुम्ही गोलंदाजी पाहू शकता. वेग अजिबात नाहीये. फलंदाजाला खरं तर आपण पाहतो त्यांनी चॅलेंज केले, अजिबात मी वेग देणार नाही, तुमच्याकडे जर फटका असेल तर मोठ्याने फटका मारा. फुलटॉस इथे मला वाटतं खूप लॉलीपॉप फटका होता, चेंडू होता, फुलटॉस चेंडू. आणि इथे राजेवाडीचे जे प्रेक्षक आहेत, अपकमिंग स्टार आहेत, अपकमिंग खेळाडू आहेत, त्यांना मानवंदना देणारा हा षटकार होता. 6 धावा आहे. 6 धावेबरोबरच 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रेम 11 हिवरे 71 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 71 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. उरलेल्या 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं टाकायचे. सासवड रॉयल संघ 16 मिनिटांमध्ये धावफलकावरती आपण पाहतो 71 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. स्पीडअप करा विनंती आहे. 6व्या क्रमांकावर षटक इथे मैदानावरती आणि 6व्या क्रमांकावर षटकासाठी जर आपण पाहतो निखिल फडतरे ज्यांनी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे मैदानावरती टाकलेलं होतं, त्यांच्याकडे संघाचा संघनाक इथे गेला. संघाचे चॉईस प्लेयर आहेत आणि त्या पद्धतीची कामगिरी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. सिद्धू यांना तुम्ही मैदानावरती पाहताय, तर दुसऱ्या बाजूला मंगेश कामठे 43 धावांवरती खेळतायत. अफलातून कामगिरी, जबरदस्त कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भन्नाट वेगाचा चेंडू, ही ताकद आहे. तुम्ही जवळून जर खरं तर आपण पाहता निखिल फडतरेला पाहिलं, अफलातून गोलंदाजी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार. पहिला चेंडू भन्नाट वेगाचा होता, घेण नाही ते अख्खा गोलाचा. आपण पाहतो डोळ्याचे पाते लवते न लवते सरळ चेंडू आपण पाहतो प्रीतम अप्पाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. गती परिवर्तन हे क्रिकेट आहे. लाला पाटणकर यांनी फक्त 2 षटकं टाकली नाही तर आपल्या गोलंदाजाला देखील इथे लेंथ कशी टाकावी आणि गती परिवर्तन चेंडूचा कसा वापर करावा ना इथे मैदानावरती दाखवलं. पहिला चेंडू भन्नाट वेगाचा होता, तयार होते तिथे बॅटर, तर दुसरा चेंडू मात्र गती परिवर्तन टाकला, सरप्राईज केलं बॅटरला. बॅट फिरली सिद्धू यांची, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाहीये. मोठाले फटकं तुम्हाला मैदानावरती खेळावं लागणार आहे, कारण स्लॉक षटकामध्ये तुम्ही आहात.
यावेळेचा चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. भन्नाट भन्नाट वेगाचा इथे मैदानावरती तुम्ही पाहत आहात. सिद्धूला उभं केलंय. नवे नवे तर आपण पाहतो त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत. अफलातून गोलंदाजी आपल्याला निखिल फडतरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गती परिवर्तन आतमध्ये येणार चेंडू स्लाइस केला. चेंडू ग्लाइड केला. 2 क्षेत्ररक्षक पलीकडे कव्हरचा क्षेत्ररक्षक देखील 3 क्षेत्ररक्षक मधोमध आपण पाहतो रेस लागलेला आहे. 2 धावा मात्र इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धावेनिशी संघाचा धावपल पुढे सरकणार आहे. धावपलकावरती नजर टाकल्यास 73 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूने काम होणार नाही. सुखी संसार जर करायचा असेल तर नवऱ्याबरोबर बायकोला देखील तितकीच मदत संसारामध्ये करावं लागते. 2 जर वेगवेगळे टोका असतील तर काय होतं तुम्ही सर्व अनुभवी आहात. एका बाजूने आपण पाहतो मंगेश लढतोय परंतु दुसऱ्या बाजूला सिद्धूला देखील मोठाले फटके खेळावे लागणार आहे. कारण सासवड रॉयल्स संघ आपण पाहतो अनेक मैदानावरती एक चांगली कामगिरी करणारा हा अप्रतिम कामगिरी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. निर्धाव चेंडू इथं मैदानावरती निखिल फडतरे 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि 2 धावा त्याने खर्च केलेला आहे. आघाडीवरून पिछाडे आणि पिछाड्यावरून आघाडी अनेक वेळा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे आणि जबरदस्त गोलंदाजीचा कर्तव्याचा झेंडा निखिल फडतरेने आतापर्यंत आपण जर पाहिलं या षटकामध्ये त्यांनी केलेला आहे. फुलटॉस चेंडू ओळखला होता ओमकार पवार आणि आपण पाहता डीप लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षणामधली दरी. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर शेवटच्या चेंडूवरती चौकार. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर सचिनदादा निंबोरे साहेब यांच्या मालकीचा असणारा प्रेम 11 हिवरे हा संघ जर आपण पाहिला 77 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 षटकं तुमच्याकडे बाकी आहेत. शेवटचे 12 मिनिट आहेत. सासवड रॉयल्स शेवटचे 12 मिनिट आहेत. 2 षटकं टाकायचे तुम्हाला. गोलंदाजी मार्कवरती 7व्या क्रमांकावर षटक अथर्व शेलार यांना आपण आता मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. मंगेश कामठे जबरदस्त कामगिरी आतापर्यंत मंगेश कामठेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं आसमान दाखवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू आकाश मार्गाने सीमारेषा पार. वाघांची एक प्रचंड मोठी दहाड फुटला पहाड. षटकार. 6 धावेनिशी संघाचा धावपल पुढे सरकतोय आणि धावपलकावरती नजर टाकल्यास 83 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 49 धावांवरती आपण पाहतो मंगेश कामटे खेळतोय. लागोपाठच्या 3 षटकारासाठी 500 रुपये. सुरेश अण्णा कामटे अण्णांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारासाठी आपण पाहतो 500 रुपयाचं पारितोषिक इथे मैदानावरती आहे. खरं तर आपल्या मुलाला सपोर्ट करण्यासाठी सुरेश अण्णा इथे आले. मागाशी मी जवळून चित्र पाहिलं. खूप कमी खरं तर असे पेरेंट्स असतात. आपल्या मुलाला खरं तर एक मोठं व्यासपीठ मिळावं. सुंदर चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. जबरदस्त गोलंदाजी अफलातून गोलंदाजी. आयुष्यामध्ये खरं तर आपले वडील आपल्या मागे असेल तर मित्रांनो कुठलाही किती संघर्ष होऊ द्या त्या संघर्षातून बाहेर मिळण्याची ऊर्जा खरं तर तुम्हाला मिळते. अण्णांचं मी कौतुक करेन. खरं तर मगाशी मी जवळून पाहिले तिथे. यावेळीचा चेंडू अक्रॉस द रन 8व्या बॅटने फटका खेळलेला आहे. रख खून में उबाल जब तक जवानी है मंगेश कामटे इसी तेरे अंदाज की पूरी दुनिया दीवानी. अर्धशतक इथं मैदानाच्या आतमध्ये मंगेश कामटेच्या बॅट मधनं येते. बॅट वरती करायची सुंदर इनिंग इथं मैदानाच्या आतमध्ये तो खेळलेला आहे. 51 धावा धावपलकावरती आहे. वसीयत अपने नाम लिखने से कुछ नहीं होता मेरे दोस्त. ये तो आपकी उड़ान तय करती है कि आसमान किसका होगा और अब तक देखा जाए तो पूरा आसमान मंगेश कामटे ने अपने नाम बनाया है. 85 धावा लागोपाठच्या 3 षटकारासाठी आपण पाहतोय. सुरेश अण्णा कामटे यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं 500 रुपयाचं पारितोषिक इथं खेळाडूंसाठी लावलं गेलेलं आहे.
यावेळेचा चेंडू बॉटम हँडचा वापर केला, पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षक आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होतोय, फेकी येते, तोपर्यंत चित्त्याची नजर, घारीची नजर तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. ते गुड रनिंग बिटवीन द विकेट, मानो मैदान के अंदर दो हिरन भाग रहे हैं. 2 धावा आहेत, 2 धावेनिशी संघाचा धावपल पुढे सरकलेला आहे. 87 धावा धावपलकावरती आहे. राजेवाडी रॉयल्स खरं तर यांच्या माध्यमातून एक मोठा सोहळा उभा केला. त्यामध्ये प्रवीणदादा सरस यांना तुम्ही पाहता, अनिकेतदादा जगताप यांना तुम्ही तिथे मैदानावरती पाहता, दीपकदादा जगताप आहेत. सर्वच मान्यवरांनी ग्रामीण भागातल्या खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ दिलं. ऑक्शन प्रक्रिया पार पडली. ऑक्शन प्रक्रियेमध्ये खेळाडू लिलावात खरेदी करण्यात आले आणि मला वाटतं आपण पाहता आता तुम्हाला मैदानावरती कामगिरी करायची आहे. 87 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मैदानाच्या आत उठल्या तागडीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. लाल बुंद तोफेचा गोळा, मंगेश कामठेचा जलवा, षटकार. 6 धावे बरोबर धावपल पुढे सरकतो. 93 धावा धावपलकावरती 7व्या क्रमांकाचं षटक इथं मैदानावरती आपण पाहतोय, आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा उंची मिळाली, लांबी मिळेल का? सनी मिसाळ तिथे मैदानावरती आहे. 59 धाव्यांची विध्वंसक इनिंग खेळून आपण पाहतो मंगेश कामठेचा खेळ मैदानावरती थांबलेला आहे. 4था धक्का. 7 षटकांचा खेळ संपलाय आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्या असता 93 धावा आहे. शेवटचे 5 मिनिट आहेत आणि तुम्हाला षटक पूर्ण करायचं आहे. सामना पाहण्यासाठी आपण पाहतोय महेंद्र नाना जगताप हेही सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. सिद्धेशांना आपण आता मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटच्या क्रमांकात षटक सनी मिसाळ गोलंदाजी मार्कवरती आहेत. धावा त्यांना इथे मैदानाच्या आतमध्ये वाचवायच्यात. एका बाजूला आपण डेड चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. उद्या मात्र या स्पर्धेचा ग्रँड फिनाले आहे. कोण खरं तर आपण पाहतोय उद्या सामन्याचा सिकंदर. 93 धावा धावपलकावरती आहेत. यावेळीचा चेंडू फटका फसला, पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला. एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेनेशी संघाचा धावपल पुढे सरकतो. 94 धावा धावफलकावरती आहेत. सिद्धेश स्ट्राईक वरती आहेत आणि मगाशी खरं तर मी अण्णांची जी चर्चा केली त्यांची ते चिरंजीव आहे. कशी कामगिरी ते मैदानाच्या आतमध्ये करतील. मगाशी देखील आपण पाहतो सातत्याने चांगली गोलंदाजी होत नव्हती. यावेळीचा चेंडू आपण पाहतो डबल मला वाटतं कदाचित बॅटला चेंडू कनेक्ट झाला, त्याने फरक पडत नाहीये. धावा येणं गरजेचं आहे. फाईन लेफ्ट फोडतो तो आल्या चौकार. 4 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे आणि या 4 धावेनीचे संघाचं धावपल पुढे जाणार आहे. 98 धावा इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. शेवटच्या क्रमांकाचा षटक आपण पाहतो इथं मैदानावरती सनी मिसाळ खूप कमी वेळा खरं तर स्लॉक षटक टाकताना आम्ही सनी मिसाळ यांना पाहिलेला आहे, परंतु इथे मात्र तो आता सज्ज झालेला आहे. अफलातून गोलंदाजी जो धावपलक मला वाटतं इथे 110च्या पुढे दिसत होता. लाला पाटणकर यांची 2 षटकांनी पुन्हा एकदा गेममध्ये आलेला आहे. लाला पाटणकर यांनी एक चांगलं षटक टाकलं आणि मला वाटतं त्याच्या पाठोपाठ निखिल फडतर यांनी देखील खूप सुंदर षटक टाकले. स्पीडअप करा. एक चांगली कामगिरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खरं तर इथं करायचे. संघाचा धावपलक आपण पाहतो 98 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले असेल. क्षेत्ररक्षकाला इथे चेंडू हुलकावणी देईल आणि या चौकाराबरोबर सचिन दादा निंबोरे यांच्या मालकीचा प्रेम 11 हिवरे
संघाच्या 100 धावा धावपलकावरती पूर्ण होतात. 102 धावा आपल्याला इथं मैदानावरती पाहायला मिळतोय. 102 धावा धावपलकावरती आपण पाहतो इथं मैदानावरती असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथं मैदानावरती सातत्याने वेळ मिळतोय. आपण जर पाहिलं बॅटरला तिथं वेळ मिळतोय आणि वेळ मिळाला मात्र तो लॉंग लेग आणि फाईन लेग हे दोन्ही क्षेत्रामध्ये आपण पाहतो आपला अधिराज्य मैदानावरती गाजवतोय. पुन्हा एकदा फटका, यावेळेस फटका फसलेला आहे. स्वतः सनी मिसाळ चेंडूचा खाली आहे, टिप्पेल झेल आणि आपण पाहतो फलंदाजाचा संपेल खेळ. बॅटर चला थोडंसं लवकर, न्यू बॅटर चला, न्यू बॅटर चला. न्यू बॅटर गणेश शेंडकर यांना पण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतो. मला वाटतं इनफॅक्ट या संघामध्ये 2 गणेश शेंडकर आहेत, एक मला वाटतं चॉईस प्लेअर आहेत आणि एक ऑप्शनच्या माध्यमातून खरेदी केलेले खेळाडू आहेत. 102 धाबा आपल्याला इथं मैदानावरती पाहायला मिळतात. आत्तापर्यंत मला वाटतं पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू चौकार, चौथ्या चेंडूवरती विकेट आहे. अजूनही 2 चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. मला आवी 11 कुडीत आणि त्यांच्या विरोधामध्ये वासुकुबाई जेजुरी अशी पहिली मॅच उद्या सुपर 6 ची पहिली तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. उद्या ठीक 9:30 वाजता मात्र सुपर 6 ची पहिली मॅच होईल. 107 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि उद्याचे सर्व सामने हे 6-6 षटकांचे असतील. आणि यानंतर मायक्रोफोनवरती आपण अमर यादव सरांना ऐकणार आहोत. या सर, तुमचं स्वागत आहे. पराक्रमाने फडकविला भगवा मुलूक अबगाडी छातीवरती, पराक्रमाने फडकविला भगवा मुलूक अबगाडी छातीवरती, कर्तव्यदक्ष ऐसा हिरा लाभला सिंहासनी विराजना छत्रपती. पिद्रू आदर्शाला जागुनी राखले सकल स्वराज्य रयतेचे मराठी, बांधुनी कडेवरती त्याग समर्पण शंभू जाहले छत्रपती राष्ट्रासाठी. सर्वांना सप्रेम जय शंभूराय. जाऊयात मॅचकडे. आपण सुरुवातीला फलंदाजी करत असताना टीम प्रेम 11 हिवरे संघाने बनवलेले आहेत. 106 बनवलेत. 107 धावांचं टार्गेट. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती, गोलंदाजी मार्कवरती साहिल दुधाडे. पहिला चेंडू सनी मिसाळने आक्रमण केलंय. टप्पापर्यंत बॉल घेण्याचा झालाय. 107 पैकी पहिली झाली. 106 धावांची गरज आहे. निखिल फडतरे आपण बघतोय संघाचा एक आक्रमक आणि बॅटची इनसाइड एज, पाठीमागे विकेट किपरची कमाल. बॉल स्टॉप केलं. चांगलं फील्ड बघायला मिळतंय. बॅटची इनसाइड एज होती, खाली डाऊन होणारा बॉल स्टॉप करणं खूप कठीण होतं. बशीनं खूप चांगलं काम केलंय. सनी मिसाळ यापूर्वीच्या मॅचमध्ये आपण बघितलं 29-30 धावांची खेळ त्याने सुंदररित्या साकारली होती पहिल्या मॅचमध्ये. चांगला स्टार्टर आहे तो संघाचा. निखिल फडतरे देखील मोठा हिटर आहे. गादी बॉलवरती देखील चांगलं आक्रमण करू शकतो. धावफलकाकडे जाऊयात आपण आता. धावफलक इथे पुन्हा जाईल थोडासा पुढे. 3 चेंडूवरती 3 आल्यात. साहिल दुधाने आतापर्यंत यशस्वी ठरलाय आणि सकाळपासून जर बघायला गेलं पॉवर प्लेच्या षटकांमध्ये ज्यानं सुंदर गोलंदाजी केली, मी म्हणेल की आत्तापर्यंत सगळ्या टीमचा जर विचार करायला गेला तर निश्चितपणे हा गोलंदाज सगळ्या बॉलर्सला मात करू शकतो. पॉवर प्लेमध्ये बहारदार आक्रमण केले साहिल दुधाने. ऑन स्ट्राईक हिटमॅन.
आखोडता टप्पा आणि दरम्यान पाठीमागे गणेश शेंडकर सगळं आणि इथे दरम्यान जेल सोडलाय. जेल सुटलाय, संघाचं मन तुटलंय. पहिली विकेट. खरं तर शॉट पूर्ण ताकदीने नव्हता बघायला मिळाला, सहज खेळला होता किंवा बॉल उशिरा बॅटवरती आला होता आणि यामुळेच इथे साहिल दुधाण्याचं मन तुटलं. तसं मग टीमचं देखील मन तुटलेले आहे. तुटलेल्या मनाला सावरून पुन्हा एकदा डाव सावरण्यासाठी साहिलच्या विरोधात सनी. स्विच हिटचा प्रयत्न सुंदर आहे आणि दरम्यान बॉल फरार होणार का? वेगा धावतो आहे बॉल सीमारेषा पलीकडे आणि दरम्यान चौकार धावला जातो पुढे. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि एक चेंडू या षटकातला बाकी आहे. धावफलकाकडे जाऊयात. पहिला मोठा फटका आलाय तर धावफलकावरती आतापर्यंत 8 धावा आहेत. पॉवर प्लेची 2 षटकांचा विचार करता मी म्हणेल की पॉवर प्ले मध्ये एवढा मोठा धावफलक जर चेस करायचा असेल तर मी म्हणेल की किमान 25 पेक्षा जास्त धावफलक येणं गरजेचं आहे. काही करून तेवढा धावफलक आलाच पाहिजे, मिनिमम 25. पण त्यासाठी हा चेंडू महत्वाचा आहे बहुत टीमसाठी. यावेळेला आपण बघतोय आक्रमण केले पाठीमागे गणेश टप्पापर्यंत चेंडू थांबला काही क्षण. चेंडूवरती आला खेळाडू आणि दरम्यान इथे एक क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतो. या चेंडूवरती सिंगल आली. सिंगल सोबत षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. प्रेम 11 हिवरे संघानं पहिले षटक टाकत असताना सासवड रॉयल्स या संघाला आतापर्यंत रोखलेला आहे 9 या धावसंख्येवरती. पॉवर प्ले मध्ये सुंदर गोलंदाजी साहिल दुधाण्याच्या बॉलिंगसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. पाच 51 पहिला चेंडू पडलेला आहे. 40 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायचे. उर्वरित चेंडूसाठी तुम्हाला 13 यार्ड सर्कलमध्ये एक खेळाडू घ्यावा लागेल, याची देखील नोंद ठेवा. चला स्पीडअप करा. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं थोडीशी संत आणि शांत सुरुवात बघायला मिळाली, पण आता पेटणं गरजेचं आहे. फलंदाजीमध्ये बदल होणं गरजेचं आहे. आणि राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल ग्लान्स केला इथे. चेंडू काव कॉर्नरच्या डोक्यावरून सनी मिसाळ इथे वरसला. घडलंय काय नेमकं इथे? आणि दरम्यान यस षटकान धावफलक पुढे जातो. धावफलकाकडे बघतो आपण आता. 9चा प्रवास 6 ने जाईल पुढे. 15 या धावसंख्येवरती आपण बघतोय. फलंदाजीमध्ये बदल झालेला आहे. सोचने से कहा मिलता है तमन्ना का शहर, यहाँ चलना भी जरूरी है, दौड़ना भी जरूरी है. आणि इथे आपण धावफलकाला वेगानं पळवण्यामध्ये इथे सनी मिसाळचा फटका कमालीचा. पण इथे फटका फर्स्टला एलिव्हेशन कमी आहे. जेल टिपलाय आणि सनी मिसाळ इथे आता बाद होतोय. पण इथे नकुल राठोडचं सेलिब्रेशन बघायला मिळालं नाहीये ह्या मुवमेंटची. नकुल राठोड यापूर्वी खूप चांगलं सेलिब्रेशन केलं होतं. त्याचं सेलिब्रेशन आपण चर्चेला देखील होतं. पण इथे पॅच महत्वाची आहे. यस, सेलिब्रेशनमध्ये थोडंसं आता मी म्हणेल की ताकद तेवढीशी नाही आहे. सेलिब्रेशनमध्ये ताकद तेवढी नाही आहे कारण की नकुलला देखील माहिती आहे की 1 विकेट 2 विकेट 3 विकेट मॅच संपू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे कुठेतरी एका बाजू जबाबदाऱ्यांचं जाणीव, पुढचं भविष्याची जाणीव असल्यानंतर माणूस तेवढी मी म्हणेल की पेनल्टीमध्ये सेलिब्रेशन नाही बघायला मिळालं. 15 धावसंख्येवरती पहिला धक्का सासवड रॉयल्स संघाला. पॉवर प्लेमध्ये फोडून काढणारा खेळाडू प्रीतम आप्पा जगताप आपण बघतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आणि प्रीतम आप्पा एक खास ओळख आहे त्यांची. स्विच हिटचे खूप चांगले फटके मारतात. बॉलिंग करत असताना बॉल टर्न करतात आणि स्विच हिटमुळे सर्कल ते फोडू शकतात आरामात. ऑन साईडला देखील चांगले स्ट्रोक त्यांच्याकडे आहेत. सासवड रॉयल्स संघाची मी म्हणेल की एक मजबूत कमांड ते सांभाळू शकतात. पण समोर नकुल राठोड चांगला गोलंदाज आहे. विकेट घेतली यापूर्वी. पाठीमागे क्षेत्ररक्षक अंतर बरंच कापायचं आहे, परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक पोहोचला. चांगलं फील्ड पाठीमागे गणेश शेंडकर. वेगात पैकी 2 या चेंडूवरती आल्यात. पॉवर प्लेमध्ये मोठे फटके अपेक्षित आहेत. सनी मिसाळने स्टार्ट केला होता पण आउट झाला. पण अजूनही फलंदाजीमध्ये बदल अपेक्षित आहेत.
बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो, बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो, मजबूरियों को मत कोसो तुम, हर हाल में चलना सीखो तुम. आणि इथे आता सेलिब्रेशन मध्ये ताकद आलेली आहे, सेलिब्रेशन मध्ये ताकद आहे नकुल राठोडच्या. यस, खूप चांगला चेंडू, चुकीचा फटका मारण्यामध्ये पारुत्य केलं, चांगल्या बॉलवरती महत्वाची विकेट घेतली. प्रीतम अपनच्या रूपानं सासवड रॉयल संघाला दुसरा धक्का. नकुल राठोड आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये नक्कीच आणि दुसऱ्या षटकामध्ये विकेट्स का बघायला मिळतात. ॲक्च्युली तुम्ही बघा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील बघा, बुमरा पहिलं ज्यावेळेस सुरुवातीला षटकं टाकतो, बुमरा प्रेशर वाढवतो आणि हे प्रेशर रिलीज करण्यासाठी बॅटर्स आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे तदनंतर येणाऱ्या बॉलर्सला विकेट्स मिळतात. मी म्हणेल की साहिल दुधाणेनं या विकेटमध्ये जेवढं डेडिकेशन इथे किंवा जेवढे वाटा नकुल राठोडचा आहे तेवढाच वाटा साहिल दुधाणेचा सुद्धा आहे या विकेट्समध्ये. कारण की त्यानं जे प्रेशर वाढवून दिलं होतं, कुठे ना कुठे आत्मविश्वासावरती हल्ले त्याने केले होते आणि हे तुटलेला किंवा कमी झालेला आत्मविश्वास चुकीचे फटके मारण्यामध्ये महत्वाची भूमिका नक्कीच बघायला मिळाली. अर्थात नकुलला चांगल्या विकेट्स मिळाल्या कारण की त्याने देखील चांगले बॉल टाकलेले आहेत, त्याचं देखील तेवढंच मेहनत आहे. इनसाइड आउट शॉट खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट केलाय, पाठीमागे क्षेत्ररक्षक, सिंगल मात्र येणार का. गडबड गोंधळ झालेली आहे, दोघांनी देखील एकमेकांना नकार दिलाय. धावपलकावरती कोणती धाव या चेंडूवरती आली नाही. धावपलकावरती मात्र 17 धावा आहेत. नकुल राठोड पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर 2 धावा, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर डॉट, अर्थात षटकातला शेवटचा बॉल आहे. पण शॉट चांगला आहे, फटका सुंदर आहे, जेल टिपलाय आणि ते सेलिब्रेशन खास आहे. यस, आता सेलिब्रेशन थोडंसं खास आहे. मी खास नाही म्हणेल, खूप खास आहे. मी खूप खास नाही म्हणणार, इथे कमाल आहे. हे सेलिब्रेशन करत बघण्यासारखं होतं. 3 विकेट्स या षटकामध्ये घेतला आणि एवढं सेलिब्रेशन ताकदवान का बघायला मिळालं की ताकदवान गेम सुद्धा आहे नकुल राठोडचा. एका षटकामध्ये 3री विकेटची ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केली आहे. 3 धक्के सासवड रॉयल संघाला दिलेले आहेत आणि पहिले 3 बॅटर आता पॅव्हिलियनमध्ये आहेत. उर्वरित विकेटचं व्यवस्थित व्यवस्थापन करायचं. शुभम वायदंडेची विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन बघा. माहिती आहे सगळ्यांना शुभम वायदंडे काय करू शकत होता. डू ऑर डायच्या मॅचमध्ये किती महत्त्वाची होती विकेट ही. शुभम वायदंडे यापूर्वी खूप चांगला खेळ आहे, जवळपास 58-59 धावांची एका मॅचमध्ये त्याची हाय स्कोर आजच्या दिवसामध्ये आहे. अभिजित उर्फ लाला पाटणकर मैदानच्या आतमध्ये आपण बघतोय. नशिबाच्या भरोशावरती न राहता इथून पुढे इथे कर्तृत्वाच्या भरोशावर राहण्याची गरज अभि पाटणकर आणि निखिल फडतर यांना आहे. हवाओं के भरोसे मत उड़, हवाओं के भरोसे मत उड़, अपने पंखों पर भरोसा रख. हवाओं के भरोसे मत उड़, अपने पंखों पर भरोसा रख. हवाओं के भरोसे तो पतंग उड़ा करती है, हवाओं के भरोसे तो पतंग उड़ा करती है, चट्टाने तूफान का भी रुख मोड़ देती है. गोलंदाजीमध्ये आपण बघतोय चक्रीवादळ निर्माण केलेलं आहे प्रेम 11 संघानं. आता हे चक्रीवादळ थोपवण्याचं काम हिमालय बनून इथे प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे त्या 2 बॅटर्सना. पहिला बॉल अपडवार होता, क्षेत्ररक्षक दुरून धावत आला, दरम्यान पळून काढायच्या धावा पळून काढायच्यात. धावफलक सिंगलने पुढे धावफलकावरती साहिलच्या पहिल्या चेंडूवरती शॉर्टपिच चेंडू होता. ही अपेक्षा नव्हती. शॉर्टपिच चेंडू असतात निखिल फडतर शॉर्टपिच चेंडू खूप चांगल्या प्रकारे खेळतो. मिड विकेटमध्ये सहज बॉल पाठवला असता बंगल्याच्या बाहेर, पण असं नाही घडलं. साहिल दुधाणे हा अचानक धक्के देण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आहे आणि हा धक्का अगदी तसाच होता. यापूर्वी फुलर लेनमध्ये खूप चांगले चेंडू टाकलेत, अलीकडे शॉर्टपिच ठेवला, धक्का दिला. ॲज अ बॉलरला धक्के देता आले पाहिजेत बॅटरला. स्विच हिट केला, सुंदर फटका, वा. दरम्यान इथे अमोल कोलतेने सुंदर प्रयत्न केला पण अडवणं बरंच कठीण होतं. चौकार येतोय लाला पाटणकर यांच्या बॅटमधून. चौकारांना धावफलक पुढे जातो. धावफलकावरती जाऊयात, 22 झाल्यात. या चौकाराने इथे आपण बघतोय मॅचचं इक्वेशन बदललेलं आहे. अर्थात परिस्थिती समोर न झुकता परिस्थितीला घडवण्यासाठी, परिस्थितीला बदलवण्यासाठी जे प्रयत्न गरजेचे आहेत आणि ही ताकद आहे लाला पाटणकर यांच्याकडे. धोकादायक खेळाडू आहेत.
पुन्हा स्विच हिट. वाह, इथे नजर चांगली होती बॉलवरती. फटका सुंदर आणि बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा भेटली. लाला पाटणकर यांचा खास अंदाज. लगातार दुसरा चौकार. 26 धावा धावफलकावरती. वाह, सुंदर फटका है. खुल जाएंगे सभी रास्ते रुकावटों से तू लड़तो सही. खुल जाएंगे रास्ते सभी तू रुकावटों से लढतो सही. सब होगा हासिल तू जिद पर अडतो सही. जिद्दीवरती अडून राहिलं, जिद्दीवरती ठाम राहिलं की जे स्वप्नात आहे ते मिळवता येतं. आणि लाला पाटणकर यांची खेळी सध्याची बघायला गेली तर निश्चितपणे ते जिद्दीवरती अडून बसलेत आणि त्यांची जिद्द त्यांना धावा देतीये. पहिल्या 3 बॉलवरती 9 आल्यात तर धावफलकावरती आतापर्यंत 28 धावा, सॉरी 26 झाल्यात. 33 चेंडू 81 धावांची गरज. फटका पुढा चांगला आहे. पाठीमागून क्षेत्ररक्षक. ओहो, नकुल सेलिब्रेशन खास. यस, पुन्हा लेफ्ट राईट, पुन्हा लेफ्ट राईट. इथे सेलिब्रेशन 2 हात उंचावलेत आणि फ्लाइंग किस दिली आपल्या पॅव्हलियन मध्ये. वा, जेल खर तर इम्पॉसिबल होता, अशक्य होता, पण योग्य स्टार्ट, योग्य रनिंग आणि इथे योग्य स्प्रिंट घेतली. नकुल राठोडनं राऊडी कामगिरी करून टाकली. साहिलनं आणखी एक धक्का दिलाय. साहिलने धक्का दिलाय, नकुलने धक्का दिलाय. खूप चांगलं कॉम्बिनेशन बघायला मिळतं. प्रेम 11 संघासाठी ही जोडी या मॅच मध्ये खूप खास काहीतरी प्रेझेंट करते आपल्या सगळ्यांसाठी. आणि ताकद आहे ही जोडी या मॅच मध्ये प्रेम 11 संघाची. आणि अर्थात सचिन शेठ लिंबोरे यांच्या मालकीचा हा संघ आहे. प्रेम 11 ही शिवरे. पण आता मैदानाच्या आतमध्ये एक असा वाघ येतोय मित्रांनो. हा वाघ शांत होता, हा वाघ शांत होता. कारण की या वाघात सकाळी आपण बघितलं तो फॉर्म मध्ये नव्हता. पण मित्रांनो हा एवढा घातक खेळाडू आहे. त्याला एक शॉट आहे ना, एक शॉट त्याला फॉर्म मध्ये घेऊन येऊ शकतो. एक फटका त्याला मॅच विनर बनवू शकतो. कारण की मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे अमीर शिकलगर नावाची जादू काय आहे, हे तुफान काय आहे. या तुफानानं पिसर्वेच्या ग्राउंडवरती नाईटच्या मॅचेस होत्या. पिसर्वेच्या गोलंदाजाच्या विरोधात 6 चेंडूवरती 6 षटकार मारणारा खेळाडू आहे. पहिला चेंडू पंचांकडे दात बागितली आहे. खूप चांगला चेंडू आहे. अमीर शिकलगर ताकदीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी म्हणेल की मुळात कुस्तीमध्ये असं बघायला मिळतं की शत्रू संघाच्या सुरुवातीला ताकदीचा अंदाज घेतला जातो आणि त्यानंतर त्याला चितपट केलं जातं. साहिल दुधाडेच्या विरोधात स्टार वर्सेस यंगस्टर. आपण बार पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची परफेक्ट एज नाहीये, ताकद नाही परफेक्ट. नकुल पाठीमागे. संघाची एक तगडी भिंत. डबलकाकडे जाऊयात आपण आता. 27 झाल्यात म्हणजे अजून 27 झाल्यात, अजून 80 धावांची गरज. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 80 धावांची गरज आहे. आणि या 2 फलंदाजांना इथून पुढे काहीतरी दाखवून द्यावं लागेल. काय दाखवून द्यायचंय, काय दाखवून द्यायचंय, काय खेळायचंय, काय सांगायचंय. सांगायचं हे, न थके हे पाव अभी नाही हिम्मत हारी है. न थके हे पाव अभी नाही हिम्मत हारी है. हमने देखे हे दौर कई और आज भी जीतने के लिए सफर जारी है. जिंकण्याचा प्रवास सुरू आहे सासवड रॉयल संघाचा. तसा प्रेम 11 हिवरे संघाचा देखील आहे. कोई आपको कुछ भी बोले अपने आप को शांत रखो. कोई आपको कुछ भी बोले अपने आप को शांत रखो, क्योंकि तेज धूप समंदर को सुखा नहीं सकती. लेग ग्लान्स केला अंगावरती ना चेंडू. पाठीमागून क्षेत्ररक्षक धावत आलाय. स्क्वेअर लेग मध्ये मिड विकेट मध्ये राठोड आहे पाठीमागे. संघाची एक तगडी भिंत. क्षेत्ररक्षक देखील आपण बघतो की टीमचा खूप मोठा आधार असतात. सासवड रॉयल संघाची तगडी भिंत जर बघायला गेली तर माझ्या पाठीमागे या मॅचमध्ये प्रसाद मानवरनं खूप चांगलं काम केलेलं आहे. या मॅचमध्ये नकुल राठोड खूप चांगलं काम करतो प्रेम 11 कडून. पोलर लेनचा सुंदर चेंडू. बॉलिंग ट्रॅकवरती गणेश शेणकार. पण समोर निखिल फडतरे आहे मित्रांनो. मॅच घेऊन खेळणारा खेळाडू आहे. स्वप्नांना बेचिराग करू शकतो कारण की हा खेळाडू विध्वंसक आहे. मी नेहमी म्हणतो की सासवड मधला सर्वोत्तम ऑलराऊंडर या खेळाडू मी म्हणतो, कारण की महत्वाच्या मॅच मध्ये खेळतोच.
ताकदवान चेंडू होता, पाठीमागून क्षेत्ररक्षक धावत आलाय, बॉलला व्यवस्थित जज केलं, सिंगल या चेंडूवरती आली. चौथं षटक आपण बघतोय आणि चालू असलेली मॅच बॅटिंग करणारा संघ आपण बघतोय. सासवड रॉयल्स या संघाला आव्हान दिलेलं आहे. प्रेम 11 या संघाने 107 धावांचं आव्हान दिलेलं आहे. पहिल्या 3 चेंडूवरती केवळ 2 धावा आल्यात. सरळ बॅटर स्टोक केलाय, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक मंगेश कामठे चेंडूवरती पोहोचलाय, फेकी वेगवान, वा गुड फील्ड. झटपट ऍक्शन बघायला मिळाली, झटपट रिॲक्शन बघायला मिळाली, सुंदर काम बघायला मिळत आहे. गोलंदाज चांगलं काम करतात, क्षेत्ररक्षक त्यांना सुंदर साथ देत आहेत आणि यामुळे सध्या प्रेम 11 संघाचं पारडं थोडंसं जड आहे, पण मॅच संपली नाहीये. बॉल उंच आकाशामध्ये आणि झेल टिपलाय. निखिल फडतरेच्या विकेटची प्रतीक्षा होती, ती विकेट इथे आली आहे. चला स्पीड, चला क्षेत्ररक्षण लावा, क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. ज्याच्यावरती विश्वास होता तो खेळाडू आता इथे लवकर बाद झालाय आणि स्वतःला तेव्हा जास्त वाईट वाटतं जेव्हा टीमच्या अपेक्षा आपल्यावरती असतात, टीमच्या अपेक्षा नजरा आपल्यावरती असतात. जेव्हा आपला खेळ टीमच्यासाठी महत्त्वाचा असतो तेव्हा मित्रांनो मनातून खरंच वाईट वाटतं. दिल ना उम्मीद नहीं ना काम ही तो है, दिल ना उम्मीद नहीं ना काम ही तो है, लंबी है गम की शाम तो क्या शाम ही तो है. वाईट दिवस असतात आयुष्यामध्ये, कधी कधी पाहिजे त्या क्षणांना चांगलं नाही करतायत, तेव्हा तेव्हा मन निराश होतं, अंतःकरण थक्क करतं आपल्याला. पण मित्रांनो थकून जाऊ नका, क्रिकेटमध्ये कमबॅक करा, आपली ही वेळ येणार आहे, अपना टाइम जरूर आएगा. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये अभिजित आपण बघतो, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, आक्रमण सुंदर, सासवड रॉयल संघाचा अभिजित इथे जिंकलाय. पहिल्या बॉलवरती इथे खेळलाय, सुंदर फटका, षटकार. षटकारांना उपलब्ध पुढे इक्वेशन मध्ये बदला होतोय. 36 धावा झाल्यात. इक्वेशन मध्ये थोडासा बदल होईल, पहिल्या 4 षटकामध्ये 36 झाल्यात, 71 पाहिजेत उर्वरित 24 चेंडूमध्ये. क्रिकेटमध्ये अशा कित्येक मॅच मी बघितल्यात. इंदापूरमध्ये गेलो होतो, 4 षटकामध्ये एका टीमनं 83 बनवल्या होत्या. बिजवडी कारखाना या लोकल संघाला त्यांनी 84 धावांचं टार्गेट दिलं होतं. त्या संघाने 1 चेंडू ठेवून मॅच जिंकली होती. म्हणजे क्रिकेटमध्ये कमी चेंडूमध्ये मोठा धावफलक बनवायचा आहे असं घडतं. आणि टायमिंग झाला आतापर्यंत 22 मिनिटांमध्ये 4 षटकं झालेली आहेत, 18 मिनिटांमध्ये 4 टाकायचे आहेत. येस, बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा पंचांनी केलेली आहे. नकुल राठोडच्या विरोधात अबीर शिकलगर. आज संघाच्या अपेक्षा त्याच्याकडे आहेत. अमीर शिकलगर थोडासा शांत आहे, पण मी म्हणेल की लहरों को शान देकर ये मत समझना कि समंदर में रवानी नहीं है. लहरों को शान देकर यह मत समझना कि समंदर में रवानी नहीं है. अमीर शिकलगर जब भी उठेगा तूफान लेकर उठेगा. पहिला बॉल, सुंदर बॉल आहे. बॅटिंग पॉवर प्लेसला पहिला चेंडू, हाताला वेदना होत आहेत नकुल राठोडच्या, पण तरी सुद्धा स्वतःच्या संघासाठी तो षटक टाकणार आहे, कारण हे टीम स्पिरिट आहे. हे टीम स्पिरिट आहे. प्रेम 11 संघाचं एक जबरदस्त स्पिरिट आपण बघतोय. चांगला बॉल आहे. जेवढं चांगलं स्पिरिट इथे नकुल राठोडचं बघायला मिळतंय, मी म्हणेल की तेवढं चांगलं स्पिरिट आहे ना अमीर शिकलगरला सुद्धा दाखवावं लागेल. जर तू खेळतोयस तर मॅच बनणार आहे, जर तू लढतोयस तर मॅच बनणार आहे, जर तू जिंकतोय तरच टीम जिंकणार आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. आज अमीर शिकलगर थोडासा हताश. नो बॉल, नो बॉल. खूप जास्त वेट केला पण तरी देखील मेडल होऊ शकला नाहीये. प्रेटचा बॉल आहे. कमबॅक करण्यासाठी अमीर शिकलगरला ही सुवर्ण संधी आहे. पोलर लेनचा सुंदर चेंडू आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत नकुलसाठी. आज दमछाक झाली आहे त्याची कमलीची. हात दुखतोय, हाताला वारंवार तो पकडतोय आणि तरी सुद्धा आज टीमसाठी वेगवान गोलंदाजी करतोय. सोपं नाही, जेव्हा हात दुखत असेल तेव्हा वेगवान गोलंदाजी करणं सोपं नाही मित्रांनो. या गोष्टी वाटतात सोप्या पण नसतात सोप्या. दरम्यान पाठीमागे आपण बघतोय शॉट चांगले सिलेक्ट केलाय. मंगेश कामठे पोहोचलाय पुन्हा एकदा.
जे क्षेत्ररक्षण जे आहे ना सध्या प्रेम इलेव्हन संघाचं, मी म्हणेल की हे क्षेत्ररक्षण नाही आहेत, तर या टीमच्या मोठ्या भिंती आहेत. अगदी चीनच्या भिंतीप्रमाणे जाडजूड भिंती आहेत. हिमालय एवढे मजबूत क्षेत्ररक्षण आहे. सह्याद्री एवढा मी म्हणेल की तेवढं पोटेन्शियल चेंडूला अडवण्याचं त्यांच्याकडे आहे. या दरम्यान सहज केलेला शॉट दूरवरती क्षेत्ररक्षक आहे. बॉल अडणार का? बॉल अडलाय. व्हॉट अ फील्ड. गुड फील्ड. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. दोन्ही क्षेत्ररक्षक जर बघायला गेलं तर जवळपास 50 मीटरचं अंतर त्यांनी कव्हर केलं. सोपं नाहीये मित्रांनो 50 मीटरचं अंतर कव्हर करणं, त्यात बाहेर जाणारा बॉल उंच उडी मारून आतमध्ये प्रेस करणं, थाप मारणं सोपं नाहीये. एक मजबूत क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. नकुल राठोड बॅटिंग पॉवर प्ले मध्ये त्यानं जी कामगिरी केली आहे, मी म्हणेल आतापर्यंत या स्पर्धेमध्ये बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज. किती धावा आल्या? फक्त 5 धावा आल्या. बॅटच्या माध्यमातून फक्त 4 आल्यात. एक नो बॉलची अवांतर आली. इक्वेशन 18 चेंडू 66 धावांची गरज आहे. सोळा मिनिटांमध्ये 3 षटकं टाकायची आहेत. 16 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकायची आहेत. चला आपण टायमिंग दिले तुम्हाला. टायमिंगच्या आतमध्ये तुम्हाला निश्चितपणे हे सगळे षटकं कव्हर करायचे आहेत, याचं देखील भान ठेवा. पुन्हा एकदा अभिजितचा खेळ संपलाय. पाठीमागे बशीर. ओहो, सेलिब्रेशन मध्ये ताकद आहे आणि इथे उत्साह मोठा आहे, जल्लोष मोठा आहे. आणि जेव्हा बशीर आपल्या टीमसाठी काही जरी करतो ना, ती सगळी मुवमेंट स्पेशल असते. बशीर शेख एक खास खेळाडू आहे. एक चांगला विकेट किपर, चांगला फिल्डर, चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो दिलदार आहे. एक दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. आणि मुळात चांबळी संघाचं मला एक गोष्ट नेहमी आवडते. मी चांबळीमध्ये होतो. आता बघा, गावासमोर हारणं कुणाला आवडत नाही, पण चांबळी संघ आहे ना, असा संघ आहे की हारला तरी दुसऱ्या मिनिटाला त्यांच्याकडे चेष्टा चालू होते. हारला तरी त्यांच्या पॅवलेमध्ये हसण्याचा आवाज येतो. म्हणजे फक्त एन्जॉय करतात ते, कुठे टेन्शन घेत नाही. ही एक चांगली टीम आहे. प्रसाद महानवर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू आलाय. यावेळेला शॉट आपण बघतोय, चांगला आहे. आणि दरम्यान बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. बऱ्याच वेळानंतर ही गोष्ट घडली. चौकार आणि दौपलक पुढे जातो. इक्वेशन सांगतो आपण आता. 16 चेंडू 62. अजूनही मॅच संपली नाही मित्रांनो. एखाद्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या, 25-26 धावा आल्या तर मॅच शक्य होऊ शकते. चांगला फटका आपण बघतोय आणि बॉल सीमारेषाकडे. टर्निंग पॉइंट आहे, टर्निंग पॉइंट ठरू शकतो. जखमा टाळा. क्रिकेटमध्ये आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघतो की जखमा झाल्यानंतर खेळाडूंचे करिअर संपलेलं आहे. जखमा झाल्यानंतर खेळाडू इनसाइड आउट. प्रसादचा चांगला फटकेबाजी आपण बघतोय. पाठीमागून क्षेत्ररक्षक मंगेश कामटे. एक सिंगल झाली, वेगवान फेकी आणि दरम्यान 2 आल्या. 2 ने धावफलक पुढे. धावफलकाकडे जाऊयात आपण आता. 13 चेंडू 52 धावांची गरज आहे. 55 झाल्यात, 52 पाहिजे 13 चेंडू मध्ये. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, राईट राउंड द विकेट. चांगला चेंडू आहे. अर्थात प्रेम 11 हिवरे संघाने आपण बघतोय सामन्यावरती
आता इथे अजगराप्रमाणे इथे त्यांनी वेढा दिलेला आहे, घट्ट पकड त्यांनी मिळवलेली आहे. 12 चेंडू 52 धावांची गरज आहे. 12 बॉल 52. बशीर शेख गोलंदाजी मार्कवरती आला. यापूर्वी एक सुंदर कॅच टिपला विकेटच्या पाठीमागे. बशीर शेख एक मोठी ताकद आहे प्रेम इलेव्हन हिवरे संघाची. आणि प्रेम इलेव्हन या संघामध्ये आपण बघतो बहुतांश खेळाडू हे आता चांबळी गावातून बिलॉंग करतात. एक चांगली टीम त्यांनी उभी केलेली आहे. आणि चांबळीमध्ये आता अलीकडच्या काळामध्ये ऑलराऊंडरची संख्या खूप चांगली वाढली आहे. सिद्धेश कामठीला आपण बघितलं, नवोदित खेळाडू आहे ज्यानं बुमराच्या स्टाईलने बॉलिंग केली. त्याच्यानंतर दोन्ही मॅचमध्ये शेवट संधी मिळेल तेव्हा देखील त्यानं खूप चांगली पार्टनरशिप किंवा चांगली बॅटिंग केलेली आहे. त्यानंतर जर बघायला गेलं तर नक्कीच पाठीमागे गणेश शेंडकर एक चांगला बॉलर म्हणून तयार झाला आहे. त्याच्यानंतर विशाल अर्थात बाबू कनसे आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये. आणि त्यानं ब्लॉक होलमध्ये जे डिलिव्हरी केली किंवा ब्लॉक होलमध्ये जे खोचा चेंडू टाकलेत, वाटलं नाही की हा विशाल कनसे आहे. म्हणजे एवढं मोठं परिवर्तन. अमोल कोलतेने व्यवस्थित अंदाज घेतलाय, एक चांगलं फील्ड आहे. या मोमेंटला धावा अडवणं गरजेचं आहे. अमोल कोलतेचा प्लॅन चांगला होता. रिस्क कधी घ्यायची आणि रिस्क कधी नाही घेतली पाहिजे या गोष्टी समजल्या पाहिजेत. सुरेश अण्णांचा आपण बघतोय सातत्यपूर्वक खेळाडूंना शेअरअप ते करतायत, कधी गाईड्स करतायत, कधी ओरडतायत आणि हे गरजेचं आहे. आणि चांबळीमध्ये आपण बघतो की सुरेश अण्णा हे एक असं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. जिथे जिथे चांबळीचे खेळाडू असतील तिथे तिथे सुरेश अण्णा मला नेहमी बघायला मिळतात. क्रिकेटची आवड त्यांना आहे आणि एक खेळाडू आहे ना कधी खेळाडू रिटायर होऊ शकतो, खेळाडू मैदानावरती उतरणं सोडू शकतो, पण त्याचा आतमध्ये असलेला खेळ कधीच संपू शकत नाही. एकदा का नाद रक्तामध्ये उतरला की मग त्या खेळाडूच्या रक्तातून क्रिकेट बाजूला करणं किंवा तो नाद वेगळं करणं फार कठीण आहे. आणि चांगल्या गोष्टींचा नाद मित्रांनो सांभाळला पाहिजे. अमीर शिकलकर आज उशिरा बॅटिंग करतोय पण चांगला फटका आहे. ही गरज थोडीशी अगोदर स्टार्ट होण्याची गरजेची होती. षटकारांना आपलं पुढे निश्चित गेलाय. 63 झाल्यात. दिल्ली अभी बहुत दूर जा चुकी है. आपण क्रिकेटच्या नादाबद्दल चर्चा करत होतो. लहानपणी आपण बघतो की क्रिकेट असेल, विठी दांडू असेल, त्यानंतर लगोरचे असतील, त्यानंतर जे वेगवेगळे मैदानी खेळ होते अगदी सुरपारंब्या असतील, त्यामध्ये जर बघायला गेलं चौकार येतोय, त्यामध्ये जर बघायला गेलं आपण लहानपणी कधी कधी सुरपारंब्यावरून झाडावरून उड्या मारायच्या, कधी कधी पाय मुरगाळायचे आमचे, कधी कधी हात मोडायचा, कधी कधी पाय मोडलेले आहेत कित्येकांचे. स्पीडअप करा चला. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. आणि जे ग्रामीण मैदानी खेळ जे होते ते आजही आपण बघतो की जेव्हा जेव्हा ते खेळ आपण आठवतो तेव्हा आठवणी सोनेरी जिवंत होतात. चांगलं स्ट्रोक आहे इथे. सिद्धू बरकडे चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण, धावेसाठी धावा धाव. पण अजूनही हिवरे संघानं खरं मॅच सोडली नाहीये. अजूनही ते एका धावेसाठी कष्ट करतायत आणि हे क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. धावपलकाकडे जाऊयात. 6 चेंडू 38 धावांची गरज आहे. मंगेश कामठेवरती आपण बघतो प्रमोशन झालं मंगेश कामठेचं. आणि हे प्रमोशन का झालंय आपण जर बघितलं, मंगेश कामठे चांगला ऑलराऊंडर आहे म्हणून नाही. मंगेश कामठेला यापूर्वी एक षटक उर्वरित षटक त्याला कव्हर करण्याची संधी भेटली होती आणि त्याच्यानंतर मंगेश कामठेने ते षटक व्यवस्थितरित्या कव्हर केलं होतं. अर्थात शेवटचं षटक डेथ ओव्हर कुणालाही दिलं जात नाही, विशेषतः अशा मोमेंटला तर नाही दिलं जात. 6 बॉल 38 मॅच जरी लांब वाटत असली तरी अशा मोमेंटला कोणी रिस्क घेत नाही. पहिला चेंडू सुंदर आहे, उंच खेळलाय, पाठीमागे राऊडी आहे, राठोड. ओहो, ग्रेट फील्ड. ठीक आहे, लागलं का पाठीमागे खडे वगैरे होते. अरे वो राठोड उसको लगता थोडी आहे. खूप भक्कम खेळाडू आहे. आणि बघा जे क्रिकेटचं वेळ आहे ना, दरम्यान शॉट चांगला निवडलाय.
पाठीमागे आपण बघतो क्षेत्ररक्षक जेव्हा शाकांताने गणेश शेंडकर चेंडूवरती धावेल, एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉलला डिफेंड केलं. आणि धावफलकाकडे जाऊयात आपण आता. चार चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 4 चेंडू 36 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल झालेले बघायला मिळत आहेत. फटका चांगला आहे, एक सिंगल मात्र येईल. 3 चेंडू 32 धावांची गरज. 3 चेंडू 32 धावांची गरज. सॉरी 31 पाहिजेत. दरम्यान शॉट चांगला, बॉल उंच आकाशात, झेल टिपला. नकुल राठोड पुन्हा पाठीमागे. चांगली गोलंदाजी आपण बघतो आहोत. अमीर शिकलगरचा खेळ देखील संपला. नवीन बॅटर मयूर राठोड मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. अजूनही लक्ष बरचसं दूर आहे आणि जवळपास सन्माननीय उद्योजक सचिन शेठ लिंभोरे यांच्या मालकीचा संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला. स्वल्पविराम, वाक्य पूर्ण नाहीये, क्रिकेट आहे. हो स्लोअर बॉल. मंगेश कामटेकरच खूप चांगला स्लोअर टाकू शकतो, वाटलं नव्हतं. पण पाठीमागे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 22च्या स्वरूपामध्ये हा चौकार. या दरम्यान चेंडू उंच आकाशामध्ये, झेल टिपलाय, मयूर राठोड इथे बाद झालाय. आणि याच सोबत आता सन्माननीय सचिन शेठ लिंबोरे यांच्या मालकीचा संघ प्रेम 11 हिवरे संघ क्वालिफाय झाले सुपर 6 साठी. आणि आता उद्याच्या आपण बघतोय सुपर 6च्या मॅचचं शेड्यूल तुम्हाला सांगतो आहे. अभिनंदन टीम प्रेम 11 हिवरे, हॅडलॉक टीम सासवड ब्लास्टर्स. सुपर 6 मधला पहिला सामना होईल सकाळी ठीक 9:30 वाजता. अवी बडदे 11 कोडीत आणि त्यांच्या विरोधात वासुकी बॉय जेजुरी. या 2 संघांच्या दरम्यान सकाळच्या सत्रामधली पहिली मॅच होईल. अवी बडदे 11 कोडीत आणि त्यांच्या विरोधात वासुकी बॉय जेजुरी पहिली मॅच. दुसरी मॅच होईल मावडी सनरायझर्स आणि त्यांच्या विरोधात आज जिंकलेला संघ अर्थात प्रेम 11 हिवरे. 10:30 वाजता ही मॅच होईल. त्यानंतर तिसरी मॅच होईल रविदादा 11 एकतपूर आणि त्यांच्या विरोधात राजेवाडी रॉयल्स. 11:30 वाजता ही मॅच होईल. उद्या सगळ्या संघांना सूचना आहे, टायमिंग वरतीच मॅच सुरू होणार आहेत. उद्या 6 मॅचेस आहेत आणि उद्या 6 षटकांचे सामने होतील आणि 3 मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत.